पुण्यातील मुळशीत विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला। शाळेतील शिक्षकानेच मुलीचा विनयभंग केल्याची माहिती मिळते। शिक्षकावर पौड पोलिसात गुन्हा दाखल झाला। आरोपीला शिक्षकाला 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तर मुळशीत विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला। आरोपी शिक्षकाला 4 दिवसाची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। पुण्यातील मुळशीमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला आहे। शाळेतील शिक्षकानेच मुलीचा विनयभंग केल्याची माहिती आता समोर येते। या संदर्भात पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। एकोणीस विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची तक्रार 6 तारखेला पोलिसांकडे प्राप्त झाली। तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जो आरोपी आहे जालिंदर कांबळे याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आणि यामध्ये तक्रारीमध्ये असं नमूद केलेलं आहे की हा जो शिक्षक होता त्या शाळेतील तर तो अश्लील शब्दांचा प्रयोग करणे, मुलींशी लगट करण्याचा प्रयोग करणे 3 महिन्यापासून असे प्रकार करत होता आणि गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला 4 दिवसांची सध्या पोलीस कस्टडी आहे। पोलीस अधिकचा तपास करत आहेत। सर्वांचे स्टेटमेंट वगैरे या ठिकाणी महिला अधिकाऱ्यांच्या मार्फत घेण्याचं काम देखील या ठिकाणी चालू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।